माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिना आवडे पाहिना आवडे तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर हरी जय जय 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 हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय
माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु बाबा महाराज की जय, विश्वनाथ महाराज की जय, परम पूजनीय स्वामी कृष्णा महाराज की जय, भीमाशंकर महाराज की जय, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर 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 विठ्ठल 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 सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठो माऊली हाची वर देई, संचारो निराही हृदया माझी, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठ्ठल 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 समचरणं सरोजं सान्द्र नीलाबुधाभं, जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतांचिया, 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, 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 बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, कदा भोज तेजस्फुरदि प्रदेशं, विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने,
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवांचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन्याती भाविका एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्ता आनंदे वर्षती ये विषय व्याळी मिठी दिदली नोटी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरी गोविंद जय जय राधा रमण हरी गोपाल जय जय मीरा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय ब्रह्मा की जय जय विष्णु की 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 जय जय उमापति शिव शंकर 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 की जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहू निवासी वैराग्यमूर्ती तुकोबारायांचा अभंग प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे अभंग 4 चरणांचा आहे आणि काकडा या प्रकरणातला आहे आपण जर पाहिलं ना तर आज मागणीपर अभंग असायला पाहिजे पण आजचा जो अभंग आहे ना हा अभंग कुठल्या प्रकरणातला आहे हे माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला सांगता येणार नाही परंतु कुठल्याही प्रकरणात बसेल अशा पद्धतीचा आजचा अभंग आहे रूपाचा आहे ध्यानाचा आहे नामाचा आहे मागणीपर आहे तुकोबारांनी एकाच अभंगात सगळे मुद्दे आज मांडलेले आहेत मग त्या तुकोबारांनी देवाला विनवणी करावी सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया देवाला सांगावं देवा सदा सर्व काळ नित्य निरंतर तू माझ्या हृदयात तू माझ्या डोळ्यात राहा सांगणारे तुकोबारे सर्वसामान्य आहेत तो जरी तुमच्या आमच्यासारखेच असले ना तरी तुमच्या आमच्यासारखे नाही संत वर्णन करतात की पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी एका मुले दोन मागू नये तुका म्हणे तैसे संत आणि जन दोईसी समान म्हणू नये पृथ्वीच्या पोटात हिरा सुद्धा आहे लाख मोलाचा हिरा आहे आणि गारगोटी सुद्धा आहे की जी कवडी मोल आहे तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीसी समान म्हणू नये संत आणि तुम्ही आम्ही
संतांसारखे तुम्ही आम्ही दिसत असलो किंवा संत आपल्यासारखे दिसत असले ना तरी संत भगवंताचा अवतार आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांनी तुमच्या आमच्या हिताकरता अवतार घेतलेला आहे आणि त्या तुकोबाने तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करायला सांगावं किंवा त्याचं रूप आपल्या डोळ्यात राहावं असं सांगावं. मग सांगणारी तुकोबार आहे. त्यांचा अधिकार जर सांगायचा झाला ना तर असं म्हणता येईल की तुकाराम महाराजांचं नुसतं नाव जरी आपण मुखानं घेतलं ना तरी आम्हाला थरकाप भरतो. एवढा त्यांचा अधिकार आहे. नामाचं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. पुढं वर्णन केले की जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. पण काही माणसं याच्यावर शंका घेतात. खरोखरच तुकोबारांची गाथा किंवा वह्या पाण्यावर तरल्या असतील का? अहो गाथा पाण्यावर तरली याच्यात नवल नाही. गाथा बुडावी याच्याकरता गाथेवर दगड ठेवले. ते दगडसुद्धा तरले आणि तुम्ही आम्ही तरुण जात आहोत ना ते त्याच गाथेतील उपदेशाने तरले. तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. त्या काळात तुकोबारांची सावकारकी होती आणि लोकांकडून येण्याची वसुलीची उदारी 65 लाखाची होती. त्या 65 लाखाच्या उदारीची कागदपत्र तुकोबारायांनी सहज जाऊन इंद्रायणीला अर्पण करावी. मग ती इंद्रायणी तुकोबारांची गाथा बुडविलीच कशी? अहो तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत कळत न कळतपणे कोणाचे तरी आपण पैसे बुडवले असतील. आपल्या हाताने काहीच करू शकत नाही. पण अशाच वृत्तीची माणसं जी आहेत ना ती साधू संतांविषयी शंका कुशंका निर्माण करत असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबारांचं नाव जे आहे ना ते नावाचं सामर्थ्य काय तर आम्हाला थरकाप भरावा एवढा अधिकार नामाचा आहे. मग हे नाम आहे तरी कसं? किती सामर्थ्य आहे नामाचं? तुमचं आमचं सुद्धा नाव आहे पण आपलं नाव कोणी ठेवलं? आपलं नाव आपल्या आत्याने ठेवलं, आईने ठेवलं, वडिलांनी ठेवलं, नातेवाईकांनी ठेवलं की नाही आपल्या. पण तुकोबारांचं नाव जे आहे ना ते नाव अखिल ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा रुक्मिणी रमण पंढरीश पांडुरंग भगवंत त्या भगवंताच्या अर्धांगिनी असणारी रुक्मिणी माता त्या रुक्मिणी मातेनं तुकोबारांचं नामकरण विधी केलेला आहे. सुंदर श्रीचे रूप धरून हळदी कुंकुम लेववित रुक्मिणी मग बाळकासी पाळण्यात झोपवणी जो जो म्हणून हलवित. तुमच्या आमच्या बारसाला सगळी माणसं येतात पण तुकोबारांच्या बारशाला प्रत्यक्ष रुक्मिणी माता आली होती आणि रुक्मिणी मातेनं तुकोबारांचं नाव ठेवलं की तुका. तुकोबारांची नावाची तुलना जी आहे ना ती कोणाशी होऊ शकत नाही. म्हणून संत वर्णन करतात की न तुके म्हणून तुका नामे गौरविला. तुकोबारायांची तुलना जगात कोणाशी होऊ शकत नाही. आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरे म्हणून रामेश्वरे थोडा इथे चरणी मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरे. तुकीता तुलनेसी ब्रह्म तू चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकयासे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबारांची तुलना प्रत्यक्ष परब्रह्माशी करण्या इतपत नव्हे तर त्याहीपेक्षा तुकोबारांचा अधिकार मोठा आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबाराने विष्णू काही वेगळे नाही. तुकोबारा विष्णूचेच अवतार आहेत आणि त्या तुकोबाराने आपल्याला सांगावं की सदा सर्व काळ नित्य निरंतर त्या भगवंताचं रूप आपल्या डोळ्यात राहू द्या. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असलेली तुकोबार बोलू नका. दगडाचं सुद्धा परिस करण्याचं सामर्थ्य ज्यांचं होतं ना ते तुकोबार आहे.
विठ्ठला 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 कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असेल तुकोबाराय. दगडाचं सुद्धा परीस करण्याचं सामर्थ्य ज्यांचं होतं ना ते तुकोबाराय. वैकुंठाला जाणं येणं ज्यांचं स्वइच्छेनं होतं ना ते तुकोबाराय. निर्जीवाला सुद्धा सत्तेत आणणारे तुकोबाराय आहेत. आपण जर सांगायचं झालं ना तर असं सांगता येईल. तुकोबारांचा अधिकार सांगत असताना तुकोबाराय एकदा एका दगडावर घोंगडी टाकून प्रवचन करण्याकरता बसले होते. प्रवचन चालू होतं, बरीच माणसं समोर बसली होती. प्रवचन चालू असतानाच एक ब्राह्मण सद्ग्रस्त तुकोबारांच्या जवळ आला. सांगू लागला, महाराज मला काशी तीर्थयात्रेला जायचं आहे आणि तुम्ही जर श्रोत्यांना सांगितलं ना तर श्रोते मला मदत करतील, मला तीर्थयात्रेला जाणं सोपं होईल. तुकोबारांनी प्रवचन संपल्यानंतर सगळ्या श्रोत्यांना उद्देशून म्हणाले की श्रोते हो, हे ब्राह्मण सद्ग्रस्त तीर्थयात्रेला चाललेले आहेत आणि जर तुम्ही त्यांना मदत केलीत ना तर तुम्हाला तीर्थयात्रेचं अर्धपुण्य मिळेल असं शास्त्र आहे. निर्बळा पाठवे बळी वाराणसी, गेला आला त्यासी अर्धपुण्य. आणि जर आपण पाप्याला मदत केली तर केले पाप जेणे दिले अनुमोदन, दोघांची पतन सारिकेची. तुकोबारांनी सांगितलंय आणि बसल्या बसल्या तीर्थयात्रेचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून प्रत्येकानं आपापल्या खिच्यातून दक्षिणा काही पैसे काढले आणि ब्राह्मणाच्या झोळीत टाकले. पण तिथे एक आजी बसली होती ना, तिच्याकडे पैसे नव्हते. पण तिला सुद्धा वाटलं महाराजांनी सांगितलंय पुण्य मिळतंय, मग आपण सुद्धा काहीतरी द्यायला पाहिजे. धावतच घरी गेली आणि एक पितळेचा तांब्या घेऊन आली. तुकोबारांच्या जवळ गेली, सांगू लागली, महाराज माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण हा पितळेचा तांब्या हे ब्राह्मण स्वीकारतील का? तुकोबारांचा तांब्या घेतला आणि ज्या दगडावर बसले होते ना त्या दगडाला त्या पितळेच्या तांब्याचा नुसता स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर पितळेचा तांब्या सोन्याचा झाला. तुकोबारांनी स्वतःला ठेवला नाही. क्षणाचाही विलंब न लावता तो सोन्याचा तांब्या ब्राह्मणाच्या झोळीत टाकला. पण हा जो काही प्रकार आहे ना, हा प्रकार समोर बसलेली माणसं जी होती ना ती सगळी बघत होती. मग जेवढी माणसं बसली होती ना तेवढी सगळी उठून गेली. कुठं? आपापल्या घरी. कशाला? तांब्या आणण्याकरता. नुसता तांब्याच आणला असेल का? जेवढी पितळेची भांडी असतील तेवढी शोधायला लागली असतील माणसं. पण तुकोबारांच्या लक्षात आलं की अरे जर आपण इथं बसून राहिलो ना तर मोठा अनर्थ घडेल. तुकोबाराय उठले, घोंगडी झटकली आणि तिथून निघून गेले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुकोबाराय ज्या दगडावर बसत होते ना त्या दगडाचं परीस व्हावं एवढं सामर्थ्य तुकोबारांचं होतं. याच्याही पलीकडे सांगावं तर तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. ही बातमी ज्यावेळी त्यांची मुलगी भागीरथीला कळाली ना तेव्हा भागीरथीला अति दुःख झालं. आकांत करू लागले, आक्रोश करू लागली. बाबा गेले कवण्या गावा, भागीरथी करी धावा. आपल्या मुलीच्या जीवापाड प्रेमाखातर तुकोबाराय वैकुंठातून या मृत्यू लोकात परत आले. आपले वडील परत आले पण त्यांना देण्याकरता आपल्याकडे काही नाही. म्हणून भागीरथीला वाईट वाटलं. देव, भगवंत आणि संत यांची तुलना करत असताना तुकोबारांचा अधिकार थोडा कणभर जास्त सांगितलेला आहे. मुलीच्या अतिव जीवापाड प्रेमाखातर तुकोबाराय वैकुंठातून मृत्यूलोकात आले आणि मुलीकडे देण्याकरता काही नाही म्हणून तुकोबारायांनीच एक तांब्या घेतला, देवघरात गेले आणि देवघरात जाऊन पाषाणाचा नंदी, निर्जीव नंदी तो दुभवला. पाषाणाच्या नंदीचं दूध काढलं. येळेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. तुकोबारायांनी निर्जीव नंदीचं, दगडाच्या नंदीचं दूध काढलं. सांगत असताना असं सांगता येईल भगवंतानं सुद्धा दूध काढलं, पण कुठल्या नंदीचं काढलं? सजीव नंदीचं काढलं. राधेच्या आतीव भक्तीला, प्रेमाला म्हणून देवानं दूध काढलं, ते जिवंत सजीव नंदीचं काढलं. संतांनी त्याचं सुद्धा वर्णन केलंय. राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदा घरी, बैल दुभवी नंदा घरी. राधेला पाहून भुलले हरे, राधेला पाहून भुलले हरे, बैला दुभितो नंदा घरे, बैला दुभितो नंदा घरे, बैला दुभितो
पुनीत राधा झाले. राधेच्या प्रेमाला भरून देवानं सजीव नंदीचं दूध काढलं. पण तुकोबारायांचं सामर्थ्य एवढं आहे की आपल्या मुलीच्या जीवापाड प्रेमाखातर तुकोबारायांनी निर्जीव नंदीचं दूध काढलं. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असेल तुकोबाराय. तुकोबारायांनी देवाच्या दरबारात भगवंताच्या दर्शनाकरता जावं आणि अखिल ब्रह्मांड नायकाने प्रभू परमात्म्याने भक्तीच्या ऋणाच्या ओझानं आपली मान खाली घालावी. काहीतरी तुकोबाराय आता मागतील. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण तुकोबारायांनी काय सांगावं? काही वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे आम्हानुची, काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते. तुकोबाराने देवाला सांगावं काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असे. 8 पिढ्यांपासून भगवंताची निष्काम सेवा केली तुकोबाराय. त्याने देवाला सांगावं देवा आम्हाला काहीही नको, भिक्षा पात्र अवलंबणे जळू जुने लाजरवाणे. देवाकडं मागणं मागितलं पण मागणं तरी कसलं आहे हो. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मागणं मागितलं ना तेव्हा तेव्हा काय मागितलं? मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. भगवंताला म्हणतात की तुझी सेवा तुझी भक्ती एवढंच आमच्याकडून घडू दे. त्या भगवंताच्या रिद्धी सिद्धीने दास्यत्व स्वीकारलेलं आहे. पण तुकोबाराय सांगतात की त्या रिद्धी सिद्धींची आपण अपेक्षा करायची नाही, उलट काया वाचा मन करू देवा हे अर्पण. काया वाचा मन ही त्रिपुटीच त्या भगवंताला आपण अर्पण करायची आहे का? तर तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने ही चराचर, त्याच्यानंच या विश्वाची सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणून त्याच्याकडून कसल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता आपलं मन काया वाचा मन ही त्रिपुटी त्या भगवंताला अर्पण करायची. विठ्ठला 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 विठ्ठला. असो, अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज आपल्या या कामतपाडा गावामध्ये अखिल ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा रुक्मिणी रमण पंढरीश पांडुरंग भगवंत, तसेच आई खैर माता आणि गणपती बाप्पांच्या दरबारात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहात आजची 3ऱ्या दिवसाची मागणीपर कीर्तन सेवा ही माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या वाट्याला आलेली आहे. तसं पाहायला गेलो तर सप्ताह बरेच असतात, पण प्रत्येक सप्ताहात प्रसन्न वातावरण मिळेल याची शाश्वती नाही. पण एकदा का आपण इथं आलो ना की लगेच अनुभूती येते वातावरण कसं आहे. आणि परमार्थाची आत्यंतिक गोडी असणारी माणसं किंवा परमार्थाविषयी भगवंताविषयी आत्यंतिक जिव्हाळा असणारी माणसं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळतं की भगवंत, देव, भक्ती, परमार्थ आपल्याला किती आवडतोय. आपण जर पाहिलं तर 4 दिवसाचा हा सप्ताह आणि या सप्ताहात वेगवेगळ्या पद्धतीच्या भगवत भक्तीच्या साधना नियोजित केलेल्या आहेत. मग काकड आरती असेल, भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, प्रत्येक साधना आहे. पण ही साधना आहे तरी कशा करता हो? साधना असण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे अवघ्या दशायणीची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे अंतरीची मूर्ती भावशुद्ध देखोनिया बीज आणि फळ हरीचे नाम. आपण भजन करतो ते सुद्धा नामचिंतना करतात, कीर्तन करतो ते सुद्धा नामचिंतना करतात, काकड आरती करतो ती सुद्धा नामचिंतना करतात. म्हणजे भगवत भक्तीच्या साधना जरी वेगवेगळ्या असल्या ना तरी हेतू मात्र एकच आहे. आणि तो हेतू म्हणजे भगवंताचं नाम आपल्या मुखात यावं, भगवंताचं नाम आपल्या कानावर पडावं. या ठिकाणी या सप्ताहाला 24वे वर्ष चालू आहे. आणि कुठलाही सप्ताह अविरतपणे चालू राहावा असं वाटत असेल तर सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद मार्गदर्शक
असावे लागतात, तेव्हाच तो अविरतपणे सप्ताह पार पडतो. वैकुंठवासी हरिभक्तपरायण वामन महाराज जगताप खांडस यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण महेश महाराज घुडे यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. या सप्ताहात वेगवेगळ्या साधना जरी असल्या तरी साधना एकच आहे, ते म्हणजे भगवंताचे नामाची. भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे, हा एकच हेतू आहे. तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगात आपण जर पाहिले ना तर आम्ही भगवंताच्या दर्शनाला जातो, पण भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण देवाचं दर्शन चर्मचक्षुने घेतो. त्याच्यामुळे देवाचं रूप आणि नाम आपल्याला वेगवेगळं भासतं. परंतु साधू संतांच्या लेखी देवाचं नाम आणि रूप काही वेगळं नाही. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नाम रूप भिन्न नाही नाही. मग या नामाचा आणि रूपाचा समन्वय तरी कसा साधावा हो? नामाचा समन्वय सांगायचा तर असं म्हणता येईल की नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोविंदा रे गोपाळा तुझे ध्यान लागो मना, किंवा नाम घेता कंठी पुढे उभा जगजेटी. भक्त जर तेवढा अधिकार संपन्न असेल तर भगवंताचं नाव घेतल्याबरोबर आपल्यासमोर तो देव प्रगट होतो. पण कधी भक्त अधिकार संपन्न असेल तर, आणि रूपाचा समन्वय साधायचा तर, देखिला डोळा बैसला मनी तेची वदनी उच्चारी, कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. त्या गवळणी दही दूध तूप विकण्याकरता बाजारात निघाल्या होत्या, पण त्या गवळणीने भगवंताला पाहिला आणि भगवंताला पाहिल्यानंतर दही घ्या दूध घ्या लोणी घ्या म्हणण्याचं विसरल्या आणि काय म्हणू लागल्या हो? त्या भगवंताशी एकरूप झाल्या आणि काय म्हणू लागल्या? बाळा भरुनी बाळा देखे श्रीरंगू सावळा, वेधी वेधल्या सकळा गोपी गोविंदास वे, मस्तकी घेऊन डेरा मस्तकी घेऊन डेरा, करून घाली विकरा करून घाली विखरा, साच करी तसे पुकारा घे, गोविंदू घ्या कोणी गोपाळू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी गोपाळू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी गोपाळ घ्या गे, गोविंदू घ्या कोणी गोपाळ घ्या गे. त्या गवळणीने देवाला पाहिला आणि देवाशी एकरूप झाल्या. देखिला डोळा बैसला मनी, जसं मी म्हणाले की त्या भगवंताला पाहिलं आणि रूप पाहिल्यानंतर नाम अनुभूतीला आलं, आणि त्या नाम अनुभूतीला आल्यानंतर सगळ्या गवळणी ज्या होत्या ना त्या गवळणी भगवंताच्या रूपाशी एकरूप झाल्या आणि दही घ्या दूध घ्या तूप घ्या म्हणण्याचं विसरल्या. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या कोणी गोपाळू घ्या म्हणू लागल्या. म्हणजे रूपाने नामाची अनुभूती आली आणि नामानं रूप अनुभूतीला आलं, आणि त्याच रूपाच्या अपेक्षा तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात करतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रुक्माईच्या पती सोयरिया, रुक्माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. रघुमाईच्या पती सोयरिया, रघुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया, रुक्माईच्या पती सोयरिया, रुक्माईच्या पती सोयरिया. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या
तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. त्या देवाला सांगतात सदा सर्व काळ नित्य निरंतर तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे. मग सांगणारे तुकोबाराय आहेत. त्यांच्या नजरेत, त्यांच्या दृष्टीत, त्यांच्या चित्तात देव नव्हता का? ध्यानी मनी आसनी शयनी त्या भगवंताशिवाय दुसरं काही नव्हतं. पण तरीसुद्धा देवाला नमस्कार करायला गेल्यानंतर विनवणी करतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. त्या भगवंताचं वर्णन तुकोबाराय गाथेच्या पहिल्याच अभंगात करतात. समचरण दृष्टी विटे वरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझा अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची श्राणे, तेथे चित्त झणी झडो देसी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. तुकोबाने देवाला सांगावं, देवा तुला पाहिले ना, मग आता तू माझ्या नजरेआड होऊ नको. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. ही अवस्था तुम्हाला प्राप्त करून दे. तुकोबारायांचं हे जे बोलणं आहे ना देवाला, की तू सदा सर्व काळ माझ्या नजरेत माझ्या दृष्टीत राहा, हे त्यांच्याकरता नाही. साधू संतांच्या नजरेआड कधी देव झालाच नाही. साधू संतांच्या चित्तातून देव कधी बाजूला गेलाच नाही. साधू संतांचं हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं तुमच्या आमच्याकरता आहे, सर्वसामान्य जीवाकरता आहे. कारण संतांनी अवतार घेतला, तो अवतार तुमच्या आमच्या हिताकरताच घेतला. अवतार तुम्हा धराया कारण, 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 अवतार तुम्हा धराया कारण. उद्धारया जन जड जीवा, उद्धाराया जन, उद्धाराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. संतांचा अवतार जो आहे ना, तो अवतार तुमच्या आमच्या हिताकरता आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलो, पण मनुष्य देहाला येऊन सुद्धा आपण भगवंताची भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही. साधू संतांच्या लक्षात आलं. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुमच्या आमच्या हिताकरता साधू संतांनी अवतार घेतला. तुमच्या आमच्या हृदयस्थ भगवंत आहेच, पण आपल्याला अजूनपर्यंत त्या भगवंताची अनुभूती आलेली नाही. मग ती अनुभूती आणून द्यावी. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला असी. हे तुम्हा आम्हाला अनुभूतीला आणून द्यावं, याच्याकरता संतांनी अवतार घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारी, देह कष्ट विती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारी, देह कष्ट विती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुमच्या आमचं हित व्हावं, कल्याण व्हावं, तुम्हा आम्हाला भवसागर तरुण जाता यावा, याच्या करताचा संतांचा अवतार आहे. आपण जर पाहिले ना, तर आजच्या अभंगात तुकोबाराय देवाला विनंती करतात की देवा तू माझ्या नजरेत राहा. आणि असं नाही म्हणाले की कधीतरी राहा, कधी मधी राहा. सांगितलं सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा सर्व काळ नित्य निरंतर तू माझ्या डोळ्यात राहा. कारण भगवंताचं रूप एवढं लागवी आहे ना, की ते पाहिल्यानंतर या जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या 6 जणी ज्या आहेत ना, आशा इच्छा वासना तृष्णा भुली भ्रांती, त्यांना जगातील कुठलाही उपाय करा, त्यांना सुख वाटत नाही, समाधान वाटत नाही. पण त्या 6 जणींना सुद्धा भगवंताचं रूप पाहिल्यानंतर समाधान वाटावं, सुख वाटावं, एवढा साजिरा गुजरा भगवंत आहे.
रूपाच्या अभंगात त्याचं वर्णन केलंय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. म्हणजे 6 जणींना सुख व्हावं एवढा साजिरा गुजिरा भगवंत आहे. भगवंताच्या रूपाचं जर वर्णन करायचं झालं ना तर रामायणातले प्रसंग सांगता येईल. प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्याकरता सेतू बांधला होता. त्या सेतूवरून सर्व वानर सैन्य चाललं होतं. पण जात असताना प्रत्येक वानराला असं वाटत होतं की कधी एकदा लंकेत जातो आणि रावणाला मारतो. अति आवेशामुळे सगळे वानर एकापुढे एक धावू लागले आणि बरेच वानर समुद्रात पडून मरू लागले. कारण 18 पद्म वानर सेनेला चालण्यासाठी तो सेतू अपूर्ण पडू लागला. हनुमंतरायांनी पाहिलं की अरे कारण नसताना आपलं सैन्य समुद्रात पडत आहे आणि मरत आहेत, याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. प्रभूंच्या जवळ गेले, नतमस्तक झाले. सांगितलं स्वामी आपलं वानर सैन्य जे आहे ना ते कारण नसताना एकापुढे एक धावतोय आणि समुद्रात पडून कित्येक वानरांचा प्राण जात आहे, काहीतरी उपाय करा. प्रभूंनी सगळ्या सेनेला थांबण्याची आज्ञा दिली आणि सगळं वानर सैन्य थांबल्यानंतर स्वतः रामप्रभू वानर सेनेच्या पुढे चालू लागले. आणि भगवंत पुढे चालायला लागल्यानंतर चमत्कार असा झाला की कोटीच्या कोटी जन्म माशाच्या योनीत भोगत असणाऱ्या जीवानं विचार केला की अखिल ब्रह्मांडाचा नायक प्रभू परमात्मा या सेतूवरून चाललेला आहे, आपण त्याचं दर्शन घ्यावं, जीवनाचं कल्याण करावं. म्हणून सगळे अजस्र असे असणारे समुद्रातील मासे सेतूच्या दोन्ही बाजूला येऊन उभे राहिले, थांबले. आणि ज्या वानरसेनेला चालण्यासाठी सेतू अपूर्ण पडत होता ना ती वानरसेना माशांच्या शरीरावरून चालू लागली. त्या माशांची आणि भगवंताची नजरानजर झाली. त्या माशाने देवाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर अवस्था अशी झाली की माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीराया. त्या भगवंताला पाहिलं आणि समाधी अवस्था त्या माशांना प्राप्त झाली. ज्या अवस्थेत थांबले होते ना की रूपी गुंतले लोचन पायी स्थिरावले मन, त्या चरणाजवळ ते मन स्थिरावलं माशांचं आणि भगवंताकडे पाहत तसेच समाधी अवस्थेत राहिले. मग त्या सेतूवरून चालणाऱ्या वानरांना कळत नव्हतं की आपण माशांच्या शरीरावरून चालत आहेत आणि माशांना कळत नव्हतं की वानर आपल्या अंगावरून चालत आहेत. म्हणजे एवढं लाघवी स्वरूप त्या भगवंताचं आहे. संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले. किती सुंदर आहे हो भगवंत. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटावारी ठेवनिया तोसी हार गळा, कासे पितांबर तोसी हार गळा. संतांनी वर्णन केले. किती सुंदर आहे भगवंत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया. तो भगवंत साजिरा गोजिरा आहे. संतांनी काकड्यात तर वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले. किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपल्या, कस्तुरी मळवट चंदना चेवटी, रुळे माळ कंठी वैजयंती. त्या भगवंताचं वर्णन साधू संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीये, विटेवरी उभा पंढरीये. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीये, विटेवरी उभा पंढरीये. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरीये. पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलेला आहे
तो लावण्याचा गाभा आहे. तुम्ही आम्ही आपण सुंदर आहोत, पण आपल्याला सुद्धा सुंदर बनवण्याचं काम कोणी केलं आहे हो? भगवंतानंच केलं आहे. आणि तुकोबाराय वर्णन करतात, ही सृष्टीच कोणी निर्माण केली, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुर्या. त्याच्या सत्तेनं चालणारं हे विश्व आहे. आपल्याला वाटतंय आपण चालतो, आपण बोलतो, आपण गातो, आपण ऐकतो, आपण झोपतो, आपण उठतो, पण आपल्या इच्छेनं काही घडत नाही. आपल्याला वाटलं ना खूप गरम होते, वारा यायला पाहिजे, येईल का वारा? चिंचेच्या झाडाला पानं किती हो? हजारो लाखो पानं चिंचेच्या झाडाला आहेत, पण त्या चिंचेच्या झाडावर सुद्धा सत्ता कोणाची आहे? वृक्षाचेही पान नहाले जाचे सत्ता, राहली अहंता मग कोठे, राहली अहंता मग कोठे, राहली अहंता मग कोठे. वृक्षाचे पान नहाले सत्ता, राहली अहंता मग कोठे, राहली अहंता मग कोठे, राहली अहंता मग कोठे. वृक्षाचे पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कैची. तुम्हाला वाटतं आपण बोलतो, पण आपण साळुंखी मंजुल बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. साळुंखी मंजुल बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. तुम्हाला वाटतं आपण बोलतो, पण नाही. देखवी ऐकवी एक नारायण. आपण झोपतो आणि आपल्याला काय वाटतं आपण सकाळी लवकर उठायला पाहिजे, म्हणून आपण काय करतो? अलाराम लावतो की नाही? पण तो अलाराम वाजला सकाळी उठायचा आहे म्हणून, पण प्रभू रामचंद्र, प्रभू राम तुम्हाला उठवायला आलेच नाही, तर आपण उठू का? तो भगवंत ज्यावेळी आपल्याला उठवेल ना, तेव्हा आपण उठू. कारण तुझ्या सत्तेने वेदांची बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. त्या भगवंताच्या सत्तेने सगळं काही विश्वात घडत असतं. मग तो भगवंत आहे तरी कुठं? संत सांगतात, जेथे कीर्तनाची जागा तेथे देव आहे उभा. देवानं पत्ता सांगितलाय, मला शोधताना मग मी कुठं सापडेन? तो मी वैकुंठी नसे, वेळ एक भानुबिंबी न दिसे, पर योग्यांचे मानसे उमरडोनिया जाय. कुठं आहे देव? परितया पाशिनी पांडवा, हरपलो गिवसावा, जेथे नाम घोष बरवा, करीती माझा. जिथं जिथं नामचिंतन चालू आहे ना, तिथे तिथे देवाचं वास्तव्य आहे. म्हणजे कुठं आहे? हृदय मंदिरी शोधूनी पाहे, हृदय मंदिरी शोधूनी पाहे, हृदय मंदिरी शोधूनी पाहे, हृदय मंदिरी शोधूनी पाहे. देवा हे 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 हृदय मंदिरी शोधूनी पाहे, हृदय मंदिरी शोधूनी पाहे, हृदय मंदिरी शोधूनी पाहे, हृदय मंदिरी शोधूनी पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. तो हृदयच तर आपल्या आहे, पण आपलं त्याच्याकडे लक्ष आहे का? संत सांगतात, हृदयी असता राम, सर्व सुखाचा आराम, परिभ्रांतासी कामो विषयावर. तुमच्या आमचा जन्म जेव्हा झाला ना, तेव्हाच भगवंत आपल्या सोबत आहे, आपल्या हृदयस्थ आहे, पण आपलं लक्ष त्याच्याकडं नाही. आपण कुठं गुंतलो? संसारात, मायेत. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे साजो वारे जाईल. हा जीव जो आहे ना, हा आधी मुक्त होता, पण नंतर काय झालं? आधी होता मुक्त, बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझ्या मीपणाच्या बद्धतेमुळे जीव शिवस्वरूपाला विसरला आणि दुःख भोगायला लागला. आपण परमार्थ करतो ना, तो परमार्थ माणसाला आवडत नाही. कशामुळे?
विषय वाचण्यामुळे. विषय ओढी भरले जीवा आता यांचे कोण करील किव नूपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. उत्तम प्रकारचा मनुष्य देह मिळाला पण आपण भक्ती करण्याकरता वळत नाही. उलट काय झालंय, विषय विषयांचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय ते झाले गोडू जीवासिका. मोक्षाला गवसणी घालणारा परमार्थ जो आहे ना तो परमार्थ आपल्याला आवडत नाही. आणि अधोगतीला गर्भवासाला नेणारा जो विषय वासना आहे ना ती बाकी आवडल्याशिवाय राहत नाही. मग ती आवडू नये म्हणून तुकोबाराय सांगतात की आपल्या डोळ्यांनी पहा पण काय पहा तर त्या भगवंताचं रूपच पहा. आणि म्हणून देवाला सांगतात की माझ्या दृष्टीने दुसरं काही दिसू नये, माझ्या दृष्टीने फक्त काय दिसावं, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. देवा तुझंच रूप माझ्या डोळ्यात राहू दे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या भगवंताच्या नामाचा किंवा रूपाचा जर अजून सांगायचं ना वर्णन तर असं सांगता येईल. किती मनाला भुरळ पाडतो देव. नंदाच्या वाड्यात भगवंताचा जन्म झाला आणि बातमी हा म्हणता सगळ्या गोकुळात पसरली. गोकुळातल्या सगळ्या गवळणी स्त्रिया देवाला पाहण्याकरता आल्या. पण त्या गवळणीमध्ये एक योगभ्रष्ट राधिका नामक गवळण सुद्धा आली की जी पाण्याची दूध घेऊन पाणी आणण्याकरता गेली होती आणि पाण्यानं भरलेली दूध आपल्या डोक्यावर घेऊन घरी निघाली होती. पण तिला वाटेत कळालं की देवाचा जन्म झाला आणि आपण सुद्धा देवाला पाहावं म्हणून ती नंदाच्या वाड्यात गेली. बाकीच्या गवळणी यायच्या भगवंताला पाहायच्या आणि पुन्हा आपल्या घरी निघून जायच्या. घरचं काम आवरलं की पुन्हा परत यायच्या. पण ही राधिका नामक गवळण जी होती ना ती तासन तास भगवंताला पाहिल्यानंतर समाधी अवस्थेत गेली की आता उठा वेसे मना येत नाही नारायणा किंवा झाले समाधान तुमचे देखील चरण. त्या भगवंताचं चरण पाहिलं, भगवंताचं ते रूप पाहिलं आणि समाधी अवस्था प्राप्त झाली. ती कित्येक तास तशाच पद्धतीने ते पाण्याने भरलेली दूध आपल्या डोक्यावर घेऊन उभी राहिलेली आहे. बाकीच्या येणाऱ्या ज्या गवळणी होत्या ना त्या सांगायच्या राधे अगं घरी जा, ती पाण्याने भरलेली दूध जी डोक्यावर आहे ना ती तरी घरी ठेवून ये. पण राधा भानावर आहे का? राधा भानावर नाही, ती देवाच्या स्वरूपाशी एकरूप झालेली आहे. पण नंदाच्या वाड्यात भगवंताला पाण्याकरता एवढी गर्दी झाली की जसं आता गर्दी झाल्यावर पुढं सरा सांगतात ना त्या पद्धतीनं नंदाच्या वाड्यात देवाला पाण्याकरता गर्दी झाली. तिथं कोणी म्हणत नव्हतं पुढं सरा. प्रत्येकाला वाटत होतं आपल्याला देव दिसायला पाहिजे म्हणून प्रत्येकजण स्वतःच पुढं सरकत होता. आपण जर आता पाहिलं ना तर कीर्तनाला पुढं बसायला माणसं घाबरतात का? महाराज प्रश्न विचारतात ना. प्रश्न विचारला उत्तर बरोबर दिलं किंवा चुकीचं दिलं तरी आपल्याला भीतीच वाटते म्हणून माणसं पुढं बसायला घाबरतात. पण देवाचं दर्शन व्हावं याच्याकरता नंदाच्या वाड्यात प्रत्येकजण पुढं सरकायला लागला. राधेच्या मागं सुद्धा गवळणी होत्या, त्यांना सुद्धा वाटू लागलं की आपण सुद्धा देव पाहावा म्हणून कोणीतरी राधेनं पुढं सरकावं म्हणून राधेला पुढं ढकलल्याबरोबर काय झालं, राधेनं आपला एक पाय वर उचलला आणि तो उचललेला पाय पुढं सरकावं आणि खाली ठेवावं म्हणून खाली पाहिलं तर काय दिसलं, कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिने घेरा. म्हणजे जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. तो भगवंत जो आहे ना तो भगवंत प्रत्येक ठिकाणी तिला दिसू लागला. म्हणजे एवढं लाघवी स्वरूप त्या भगवंताचं आहे की त्याला पाहिल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आवडत नाहीत. राम रसाचे चवी अन्य रस रुचतील केवी. म्हणजे एकदा का भगवंताच्या नामाचा रूपाचा ध्यास आपल्याला लागला ना की बाकीच्या गोष्टी जीवाला आवडत नाही. मग त्याचं रूप कसं आहे, नाम कसं आहे त्याचं वर्णन तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम
प्रेम सर्व काळ हो देई माझं प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ तुकोबारा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करतात की गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. देवा तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे, तू मला प्रेम दे, पण देई मज प्रेम कधीतरी असं म्हटलं. देई मज प्रेम सर्व काळ. साधू संतांच्या परमार्थात वागण्यात भक्तीत आपल्याला सातत्य पाहायला मिळते किंवा नित्यता पाहायला मिळते. म्हणून पहिल्या चरणात म्हणाले की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, आणि दुसऱ्या चरणात म्हणाले की देई मज प्रेम सर्व काळ. मग त्या भगवंताचं रूप आहे तरी कसं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले, आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. भगवंताच्या त्या लावण्य स्वरूपाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. तो कसा भुरळ पाडतो हे जर सांगायचं झालं ना तर पांडुरंग परमात्म्याचं थोडंसं चिंतन सांगता येईल. अतिव दुष्काळाने मंगळवेड्यासहित सगळ्या आजूबाजूच्या परिसरात उपासमार चालू झाली आणि लोकांचे अन्न करून प्राण जाऊ लागले. पण लोकांची ही उपासमार होणारी जी आहे ना ती भगवत भक्त दामाजी पंतांना पाहावे नाहीशी झाली. दामाजी पंतांनी बादशहाच्या मालकीची स्वतःच्या ताब्यात असणारी धान्याची कोठारं जी होती ना ती गोरगरिबांसाठी लुटवली. दामाजी पंतांनी विचार केला की बादशहाने भले आपल्याला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल, पण आज या गोरगरिबांचे प्राण वाचणे हा माझा मुख्य धर्म आहे. आणि देव जोडे तरी करावा अधर्म. आपल्या मालकीची असणारी धान्याची कोठारं गोरगरिबांसाठी लुटवली ही बातमी बादशाला कळाली आणि बादशाह चौताळला आणि त्यानं दामाजी पंतांना पकडून आणण्याचं फरमान काढलं. पण देव कसा आहे हो. देवाला भक्ताची चिंता आहे की नाही. तुझं लागली सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता, पुढे निरविसी संता तुझं विसंबिता धीर नाही. देवा तू आमुचा कृपाळू भक्त प्रतिपाळ दिन वस्तळू, माय तू माऊली स्नेहाळू भार सकळ चालविसी. तो भगवंत कसा आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया, अनंत हे नाम जया, अनंत हे नाम जया. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया, अनंत हे नाम जया, अनंत हे नाम जया. देव कसा आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया. त्या भगवंतानं काय केलं. क्षणार्धात असा चमत्कार केला. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय सांगू देवाची मात. भगवंतानं काय केलं. नेसला मैल चिंदोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकली पाटी, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ. भगवंतानं विठू महाराचं रूप घेतलं. फाटकी अशी मळीन चिंदोटी नेसली, हातात काठी घेतली, खांद्यावर घोंगडी टाकली आणि बादशाहच्या दरबारात हजर झाला. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. अगोदरच राजा चौताळला होता, रागावला होता, दामाजी पंतांवर भडकला होता आणि विठू महाराज पाहिल्यानंतर अजून रागावला. त्याला विचारला, कोण तू, कशा करता आलास. त्यावेळी या विठू महाराजांना सांगायला सुरुवात केली, मी दामाजी पंतांचा अनन्य सेवक विठू महाराज आहे. दामाजी पंतांनी तुमची जी धान्याची कोठारं गोरगरिबांसाठी लुटवली ना त्याचा मोबदला घेऊन मोहरा घेऊन त्यांनी मला पाठवलेला आहे. पण
बादशाह विचार करतोय तर याचा रूप तर असं दिसतंय, अवतार असा आहे, हा मोहरा घेऊन तरी कसा आला असेल. आणि मग मात्र देवानं चमत्कार केला. काय केला हो? खळखळा होतील्या मोहरा, मोहरा पाहुनी चमकल्या नजरा, मोहरा मोजूनी पावती करा, करी जोहार दरबारात झाला महार पंढरनाथ. त्या विठू महाराज सांगावं, जेवढं तुमचं धान्य संपले ना त्याच्या बदल्यात तुम्हाला मोहरा मोजून घ्या आणि मला पोच पावती लिहून घ्या. जेवढं धान्य संपलं होतं तेवढ्या बदल्यात मोहरा घेतल्या आणि पोच पावती आपल्या सचिवाकरवी विठू महाराजच्या हातात दिली. पण हा बादशाह ते चमत्कार बघून अवाक झाला होता. त्याची बोबडी वळली होती. तो पुन्हा पुन्हा विचारायचा, तुझं नाव काय, तुझं नाव काय? हा सांगायचं, माझं नाव विठू महार, माझं नाव विठू महार. पण तेवढ्यावर तो थांबला नाही. त्या बादशाने विचारलं, अरे तू त्या दामाजी पंतांचा नोकर आहेस ना, सेवक आहेस ना, मग पगार किती देतो दामाजी पंत तुला? त्या विठू महाराजांना सांगावं, पगार नाम मात्र 1 लक्ष. 1 लक्ष उत्तर ऐकल्याबरोबर जोरात ओरडला, फक्त 1 लक्ष? माझ्याकडे राहा, मी तुला 2 लक्ष देतो. पण विठू महाराजांना सांगितलं, मी 2 लक्षाकडे राहत नाही, मी 1 लक्षाकडेच राहतो. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराज आम्ही महार. तो विठू महार निघून गेला. पण या बादशहाच्या चित्तवृत्ती मनोवृत्ती ज्या होत्या ना त्या सगळ्या आकर्षित करून घेऊन गेला. आणि मग मात्र या बादशहाला सुख शेज गोड चित्ती नलवे आणि नाठवे घरदार तहान पळाली भूक, कै येता देखीन माझा मायबाप घटिका बोटे दिवसले की धरून या माप. त्या बादशाला झोपणं उठणं बसणं जेवणं खाणं काहीच आठवत नाही. कधी एकदा ते रूप आपल्या डोळ्यानं पाहीन हाच भाव त्याच्या मनात निर्माण झाला होता. वृत्ती त्याच्यावरच राहिली होती. आणि मग मात्र त्या बादशहाने भल्या पहाटे उठला आणि घोड्यावर बसून दामाजी पंतांच्या वाड्याकडे निघाला. वाड्याकडे निघाल्यानंतर गावातल्या माणसांनी पाहिलं की अरे बादशाह दामाजी पंतांना शिक्षा तर करण्याकरता आला नसेल ना. म्हणून काही माणसांनी जाऊन सांगितलं की दामाजी पंत तुमच्याकडं बादशाह येत आहेत. पण बादशहाला सुद्धा देव मानणारे दामाजी पंत होते. देवपूजा करत बसले होते. त्याने देव बाजूला सारले आणि आलेल्या बादशहांच्या चरणावर नतमस्तक झाले. सांगू लागले की मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण कधी नव्हे तो आज बादशाह खाली वाकला. दामाजी पंतांना हाताला धरलं, उभं केलं आणि सांगू लागला, दामाजी पंत मी तुला शिक्षा करण्याकरता इथं आलेलो नाही. तुनं अन्नधान्याची कोठार जी लुटवलीस ना त्याच्या बदल्यात मोहरा घेऊन तो तुझा नोकर पाठवला होतास ना त्याला पाहायला मी आलोय, तो मला दाखव. दामाजी पंत विचार करतात की अरे आपल्याकडे तर विठू महार नावाचा नोकरच नाही आणि या बादशहाला द्याव्या एवढ्या मोहरा तरी आपल्याकडं कुठं आहेत. पण तरीसुद्धा हट्टाला पेटलेला बादशाह सारखा विनंती करत होता की मला तोच तुझा नोकर दाखव की जो तू माझ्याकडे काल पाठवला होतास. दामाजी पंताने आपल्या वाड्यात जेवढे नोकर होते ना तेवढ्यांना रांगेत उभं केलं आणि विचारलं, बघा हा होता का, तो होता का? पण बादशाने सांगावं, जेवढ्यांना उभं केलंच ना त्यांच्यातलं एक सुद्धा नव्हता. जो माझ्याकडे आला होता ना तो वेगळाच होता, तो मला दाखव. दामाजी पंत विचार करतात, आपण पाठवला नव्हता, आपल्याकडे जेवढे नोकर आहेत त्यांच्यातला नव्हता, म्हणजे नक्कीच हा देवाचा चमत्कार असायला पाहिजे. म्हणून दामाजी पंतांनी बादशाला रुक्मिणीकांत पांडुरंगाच्या मंदिरात नेला. आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर बादशहानं भगवंताला पाहिल्याबरोबर मनात विचार आला की अरे आपल्याकडे जो आला होता ना तो याच्यासारखाच दिसायचा, फक्त त्याचे कपडे वेगळे होते आणि याचे कपडे वेगळे आहेत. आणि पुन्हा सांगू लागला की जो माझ्याकडे आला होता ना तो असाच होता, पण कपडे वेगळे होते आणि त्याचं रूप वेगळं होतं, तो मला दाखव. आणि याच्यासारखा होता म्हणजे नक्कीच याचा भाऊ असला पाहिजे. मग दामाजी पंथाने बाकी ना विलाजानं देवाजवळ करुणा भाकली, रूप दावी कार्याता सहस्त्रभुजांच्या मंडिता. आणि देव कसा आहे, साधा वया भक्ती काज नाही लाज धरित, किंवा आपुलिया लाजा धावे भक्तीची आकाजा. त्या भगवंतानं आपल्या भक्ताकरता विटेवर विठू महाराचं रूप घेतलं.
फाटकी मलिन चिंधुटी नेसला, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर घोंगडी टाकली आणि त्या विठू महाराजचं रूप पाहिल्याबरोबर जो बादशहा त्या रूपाकरता अगदी वेडापिसा झाला होता ना, त्या बादशहानं त्या रूप पाहिल्याबरोबर आम्ही देवाचं दर्शन घेतो, पण बादशहानं काय केलं, ते रूप पाहिल्यानंतर बादशहाला आपला आवेश आवरला नाही, धावतच गेला आणि पांडुरंग परमात्म्याला कडकडून अशी मिठी मारली. तुकोबाराय वर्णन करतात, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया. म्हणजे एवढं लाघवी स्वरूप त्या भगवंताचं आहे की जे सर्वसामान्य जीवाला सुद्धा आपल्या रूपामध्ये गुंतवून ठेवतं किंवा आकर्षित करतं. आम्हाला सुद्धा ते रूप पाहावं अशी वृत्ती आपली सुद्धा आहे. बघा, आपल्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर असं सांगता येईल, आपण पंढरपुरात जातो आणि पंढरपुरात गेल्यानंतर 4-4, 5-5 तास रांगेत उभं राहतो, दिवसभर प्रवास करून इथून जातो आणि 4 तास 5 तास आपण रांगेत उभं राहतो आणि भगवंताच्या जवळ आपण जाणार, तेवढ्यात आपल्या मनात काहीतरी वेगळा विचार येतो आणि दर्शन घडणार, तेवढ्यात आपली नजर इकडं तिकडं फिरते आणि नजर फिरल्याबरोबर तिथं जे पहारेकरी 2 असतात ना, त्यांनी उचलून आपल्याला बाजूला सारावं. आपल्या मनाची अवस्था काय होते हो? आपण एवढ्या वेळ रांगेत उभं राहिलेलो असतो, भगवंत आपल्या डोळ्यासमोर असतो आणि आपलं लक्ष त्याच्याकडे नसताना आपल्या पटकन कोणीतरी बाजूला काढलं ना की मग जीवाला एवढं वाईट वाटतं की कितीही पाषाण हृदय जरी माणूस असला ना तरी त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला वाईट एवढं वाटतं की अरे आपण एवढ्या लांबून आलो, देवाला पाहण्याकरता आलो, पण देवाला काही पाहता आलं नाही, देवाला पाहता आलं नाही म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येतं. किंवा आपण देवाला पाहिलं ना तरीसुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे एवढी त्या रूपाची भुरळ आपल्यासुद्धा मनाला पडते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवा तुझं रूप गोड आहे. किती गोड आहे हो? आपण जर पाहिलं ना तर भगवंताचं रूप गोड आहेच आणि नाम किती गोड आहे. संतांनी त्याचं सुद्धा वर्णन केलं. त्या भगवंताचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नघे. किंवा काकडातीत वर्णन केले किती गोड आहे हो देवाचं नाम. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आणि तो भगवंत जो आहे ना, तो भगवंत तुम्हा आम्हाला पहिल्या तीराला नेण्याकरता विटेवर उभा राहिलेला आहे. तुम्हाला वाटतं ना आपण पहिल्या तीराला जायला पाहिजे, आपण या संसाररूपी भवसागरातून तरुण जायला पाहिजे. कधी जाऊ? चिंता करत बसलो तर जाऊ का? चिंता करत बसलो तर जाणार नाही. त्याच्याकरता चिंतन करायला पाहिजे. पण आम्ही चिंता करतो आणि ती चिंता आपल्याला हळूहळू हळूहळू चितेपर्यंत नेऊन ठेवते, पण आपण चिंतन काही करत नाही. पण जर देवाचं चिंतन केलं तर काय होईल? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू. संतांनी सांगावं, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. पण कधी चिंतन करू तेव्हा आपण चिंता करतो, कसं काय जाऊ आपण तरुण, कसं काय जाऊ तरुण. पण संतांनी सांगावं, भवसागर तरता तरता, भवसागर तरता तरता, भवसागर तरता तरता, भवसागर तरता. तारे करीत सा चिंता, तारे करीत सा चिंता, पहिल उभा दाता दाता, पहिल उभा दाता. तारे करीतसे चिंता, तारे करीतसे चिंता, पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता
कटी कर ठेवून या. तुम्हा मला भवसागर तरुण नेता यावं याच्या करताच उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी. तुम्हा मला तरुण नेता यावं याच्या करताच विटेवर पांडुरंग परमात्मा उभा राहिलेला आहे. त्या भगवंताचं एक वार चिंतन करू आणि पुढे जाऊ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 हरे कवर हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गौरी ज्ञानेश महाराज की जय. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. तुकोबारे वर्णन करतात. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. देवा तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे. तुम्हाला प्रेम दे पण कधीतरी नाही तर देई मज प्रेम सर्व काळ. देवाचं नाम जरी गोड असलं ना तरी आपण घेतो का? आपण सहज म्हणतो आम्हाला काही कीर्तनाला यायला आता वेळ नाही. रोज कुठं कीर्तनाला जायचं असतं का? सहज आपण म्हणतो आता 4 दिवसाचा सप्ताह आहे ना, आज पहिल्या दिवशी नको उद्या जाऊ, सहज आपण म्हणतो की नाही. पण भगवंताचं नाम जे आहे ना ते नाम आपल्याला या देहातच घेता येतं, इतर देहात तो अधिकार नाही. हेच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. भगवंताचं भजन मनुष्य देहातच आपण करू शकतो आणि मनुष्य देह देवाने त्याच्याकरताच आपल्याला दिला. आपण जर पाहिले ना तर डोळे आहेत, त्या डोळ्यांनी काय करा? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण किंवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्हा आम्हाला वाणी दिली ना, ही वाणी कशा करता दिली? संतांनी वर्णन केले की तुम्हा आम्हाला भगवंताचं भजन करता यावं, हाताने टाळी वाजवता यावी, मुखानं नामचिंतन करता यावं याच्याकरताच हात दिले, डोळे दिलेत, वाणी दिली. पण आपण करतो का? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. तुम्हा आम्हाला देह देवानं भक्ती करण्याकरता दिला, पण आपण त्याचं वर्णन करतो का? ज्ञान भक्ति प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ति प्रेम विना ज्ञान नको
देई प्रेम सुख 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 देई. संत सांगतात भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेम सुख घे प्रेमाविण नाही समाधान. म्हणून बघा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं ना रक्ताच्या नात्यापेक्षा पारमार्थिक नात्याला जास्त महत्त्व दिलं जातं. एखादा रक्ताचा नातेवाईक जर आपल्याला भेटला ना तर तो आपल्याला टाळून पुढं जाईल, पण पारमार्थिक भेटला तर कितीही लांब जरी असलो ना तरी आपल्याला तो आवाज देईल. आपल्या नावानं हाक नाही म्हणणार, पण काय म्हणेल माऊली किंवा जय हरी हरिओम राम कृष्ण हरी म्हणतात की नाही. आणि आपला पारमार्थिक जो आहे ना नाता, तो पारमार्थिक नात्यात एवढं जिव्हाळ आहे, आपुलकी आहे. आता कीर्तना करता जाणं होतं इकडे तिकडं, मनात असा विचार येतो तिथं माणसं आपल्याला ओळखीची भेटतील की नाही, पण जेव्हा उभं राहतो ना तेव्हा असं वाटतं की आपण यांच्या सोबतच आहोत. म्हणजे ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे. बाकी इतर आपण कुठे गेलो ना तर याच्याशी बोलू का नको त्याच्याशी बोलू का नको सहज आपल्याला वाटतं, पण इथं आल्यानंतर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. कारण साधू संतांनी परमार्थ करण्याकरता लहान थोर श्रीमंत गरीब स्त्रिया पुरुष असा काही भेद केलेला नाही. यारे यारे लहान थोर याती भल त्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची. कोणाकोणाला बोलवलं जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का परित भावनायुक्त. तुमची जात कुठली पंथ कुठला धर्म कुठला याचा विचार संतांनी केलेला नाही. फक्त तुम्ही शुद्ध अंतःकरणानं भक्ती करा परमार्थ करा. आणि जर तुमचा शुद्ध भाव असेल तर काय होईल शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. जर आपला भाव शुद्ध असेल तर देव आपल्या जवळ आहे. आणि देव दुसरा तिसरा नाही कुठे, देव नामचिंतनाजवळच आहे. आणि म्हणून म्हणतात की मुखी नाम हाती मोक्ष आयती साक्ष बहुतांची. जर मुखात नाम असेल तर हातात मोक्ष आहे. आणि भगवंत इतरत्र कुठं नसून तुका म्हणे होय भावेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया. भाव बले आकले हे रवी नकळे 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 भले आकले ये रवी नाकले भाव भले आकले ये रवी नाकले भाव भले आकले ये रवी नाकले भाव भले आकले ये रवी नाकले करतली आवळे नैचा हारी करतली आवळ नैचा हारी हरि मुख मना 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 हरि मुख मना. भाव बळे आकळे रे विनाकळे करतळी आवळे पैसा हरी. भावाशिवाय भक्ती नाही. माऊली सांगतात भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि बलाशिवाय शक्तीच्या गोष्टी करू नाही. भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. बळ नसेल तर शक्तीच्या गोष्टी करूच नाही. आणि परमार्थात शुद्ध भाव हाच महत्त्वाचा सांगितलेला आहे.
आणि जर शुद्ध अंतःकरणाने देवाचं गीत गायलं तर काय होईल हो? भावे गावे गीत शुद्ध करून याचे तिथं तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. शुद्ध अंतःकरणानं भगवंताचं गुणानुवाद चरित्र नामसंकीर्तन ज्याच्यात सामावलेलं आहे ते गीत जर चित्ताची शुद्धी करून जर आपण गायलं ना तर भगवंत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय सांगतात की देवा जर द्यायचंच असेल तर काय कर, विठो माऊली हाची वर देई संचारोनी राही हृदया माझी. माझ्या हृदयस्थ तू संचार कर. पण संचार कर याचा अर्थ तरी काय हो? तुम्ही आम्ही जर वारकरी झालो तर आपल्याला पथ्य आहेत. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचेन सेवी. किंवा मग काय करायचं वाचन? हरी बोला नाही तर या बोला व्यर्थ गलबला करू नका. पण आपलं काय असतं? व्यर्थ गलबलात जास्त असतो. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं तुम्ही काम करताय ना, तुम्हाला वाटते ना वेगवेगळी बडबड करावी, मग काय करा? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. आपण काम करत असताना भगवंताचं नामचिंतन केलं ना तर आपोआप काय होतं? सुख होईल दुःखाचे. कितीही त्रास झाला असेल, दुःख झालं असेल तरी आपोआप त्या दुःखाचं रूपांतर सुखात होतं. मग संतांनी नाम घ्यायला सांगितलं. कधी कधी राम वेळोवेळा आम्ही गावो ओबिये, दळिता कांडिता जेविता ग बाई. पण महिला मंडळ लगेच म्हणतील आम्हाला काही वेळच नाही. मग संत सांगतात कधी नाम घ्या, दळिता दळण दळत असताना नाम घ्या. आपण लगेच मोकळे होऊ सांगून आम्ही काही आता दळत नाही. पुढं सांगतात की कांडिता कांडण करताना नाम घ्या. आपण म्हणू आम्ही आता कांडणसुद्धा करत नाही. संतांना माहीत होतं पुढं चक्क्या येतील, महिला मंडळ कांडण करणार नाहीत, दळण करणार नाहीत. मग तिसरा ऑप्शन आपल्यासाठी ठेवला. कुठला? जेविता ग बाई. आपण जेवतो ना, मग जेवताना तरी भगवंताचं नामचिंतन करावं. आणि आपण घरी जरी करत नसलो ना तरी जेव्हा जेव्हा सप्ताह असतो, पंगत बसते, तेव्हा तेव्हा नामचिंतन केलं जातं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणतो की नाही? आता पण वाटलं असेल पंगत बसले म्हणजे हरी चिंतने अन्न सेवित जावे. जर नामचिंतन करता आपण जेवलो ना तर ते आपलं जेवण होत नाही, पोट भरत नाही, ती यज्ञात आहुती पडते. म्हणून प्रत्येक कार्य करत असताना जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं तर काय होईल? आपलं केलेले कार्य भगवंताला अर्पण होईल. म्हणून तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगतात की त्या भगवंताचं नामचिंतन करा. देवाला विनंती करतात की संचारोनी राही हृदया माझी. पुढे सांगतात की देवा मी दुसरं तिसरं काही मागत नाही, जे मागणं आहे ना त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक. तुझे पायी सुख सर्व आली, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई
अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात की तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. तुकोबाराय देवाजवळ काहीही मागत नाही, उलट देवाला सांगतात की देवा तुझ्या चरणाजवळ सगळं सुख आहे. आणि आपली अवस्था काय आहे हो? आपण गावातला वेशीतला एक सुद्धा देव शिल्लक ठेवलेला नाही. कुठल्याही देवाच्या समोर गेलो की पटकन काहीतरी मागून आपण मोकळे होतो. पण तुकोबाराने सांगावं, देवा द्यायचं असेल तर काय दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू नये, हेच दान तू मला दे. तुझ्या चरणाजवळ सगळं सुख आहे. आणि तुकोबारा सांगतात आपण जर देवाच्या चरणाजवळ गेलो ना तर आपोआपच आपल्या जीवनात सुद्धा सुख येईल, सुख घडोघडी वाढू लागेल. पण आपण कुठं जातो? आपण इकडे तिकडे फिरतो की नाही? आपल्या प्रत्येकाला वाटतं मला सुख हवंय, मला सुख हवंय. मग कुठं जा? सुख लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. इथे गेल्यावर काय होईल? तेथे तू अवघाचे सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आपल्याला कितीही दुःख जरी असलं ना तरी दुःख त्या भगवंताच्या चरणाजवळ गेल्यानंतर आपोआप नाहीसं होतं. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. त्या भगवंताला तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. असो एक वार ज्ञानोबारायांचं चिंतन करू आणि सेवा आटोपते घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सद्गुरू माऊली पांडुरंग बाबा महाराज हिदवलीकर तसेच गुरुवर्य कृष्णा महाराज झावरे अण्णांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व संत मायबापांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी केवळ अभंग उच्चारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग उच्चारत असताना जर माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आणि जे काही भगवंताचं नामचिंतन घडलं असेल तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद समजून त्या नामाचा अखंड जप करत रहा. या ठिकाणी श्री क्षेत्र कामतपाडा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या वाट्याला ही सेवा दिलीत त्याच्याबद्दल या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. गायनाचार्य आज प्रत्यक्ष हरिभक्त पारायण कीर्तनकार योगीदाता इथरकुटे तुम्हालासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण पुरुष कीर्तनकार दुसऱ्या पुरुष कीर्तना
कीर्तन असेल दुसऱ्या महाराजांचं तर तिथं जातात, पण महिला कीर्तनकाराला शक्यतो जाताना दिसत नाही. पण ताई तुमचा आपलेपणा, जिव्हाळा, उदारता आणि तुम्ही या ठिकाणी मला साथीला उभ्या राहिलात त्याच्याबद्दल तुम्हालासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ताई तुम्हालासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. गायनाचार्य मंडळी असेल, टाळकरी मंडळी, विणेकरी आई, चोपदार बाबा, प्रत्येकालाच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. श्रोते मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. कारण नुसते महाराज येऊन उपयोग नाही, नुसते वादनकार येऊन उपयोग नाही, नुसते गायक येऊन उपयोग नाही, किंवा नुसती टाळकरी मंडळी येऊन उपयोग नाही. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळविला, किंवा तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. प्रत्येकानं भगवंताच्या नामाचा आनंद घेतला, त्याच्याबद्दल प्रत्येकालाच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत सुस्पष्ट असा पोचवला स्पीकरवाले भाऊ, त्यांनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. असो, झाली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या पांडुरंग परमात्म्याच्या आईवडिलांच्या सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय बोलिलेले पुढे वेळी वा पुढे उत्तरे, कराच्या महाराज महाराज तुम्ही, नाही विचारिला अधिकार म्या फुला. कराच्या महाराज महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राधा पाया पडके करा. कराच्या महाराज महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 गुला कुंडली गौर हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम. बोलो रे भाई सब संत खैर माते की जय.